बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। आणि जे नागरिक राहुल गांधी यांच्यासोबत पायी यात्रेमध्ये सामील असणार आहेत त्यांच्या रेस्ट करण्यासाठी या ठिकाणी गाद्या टाकून त्यांचं फॅन लावून अशा पद्धतीचं चांगलं नियोजन त्यांच्या पदयात्रेत चालणाऱ्या नागरिकांसाठी करण्यात येत आहे। बिलोली तालुक्यात करण्यात आलेले तालुक्याच्या ह्या मनाळ नदीच्या बाजूला गाद्या फॅन्स प्रत्येक सोयी सुविधा या ठिकाणी होणार आहे। आता त्यांची सभा पाहू शकता 500हून अधिक जास्त गाद्या या ठिकाणी रेस्ट करण्यासाठी नागरिकांसाठी या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत आणि खूप सुंदर आणि त्यांची तयारी करत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते सन्माननीय राहुल गांधी यांची केरळहून निघालेली पदयात्रा आता महाराष्ट्रात येणार आहे। तेलंगणातून उद्या 4 वाजता ते महाराष्ट्र राज्यात आगमन करेल। महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने त्याचं समर्थन करणार आहे। शहरातील तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। स्वागताचे फलक आणि पक्षाचे झेंडे लावण्यात आलेले आहेत। सर्व कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की उद्या त्यांनी 4 वाजता राहुल गांधी यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात परत सरकार यावं यासाठी हे राहुल गांधी यांची पदयात्रा निश्चितच आम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। देगलूर येथून वज्रगा आणि भोपाळापर्यंत आम्ही पदयात्रेत जाणार आहोत। त्यानंतर 10 तारखेला माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे संबोधित करणार आहेत नांदेडला मेळाव्यामध्ये। त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते नांदेडला पण जाणार आहोत आणि या सभेत पण उपस्थित राहणार आहोत। संपूर्ण तालुक्यातून 2000 कार्यकर्ते येतील उत्साहाने। सर्वांना त्याच्या सूचना देण्यात आल्या पक्षाच्या वतीनं आणि सर्व उपस्थित राहतील। जिल्हा अध्यक्ष साहेब यांचा आदेश इथल्या भागामध्ये असा आदेश आहे की ते देवाचं वरदान ठरले आणि त्यांचा फार मोठा सहकार्य या पदयात्रा राहुल गांधी भारत जोडो याच्यामध्ये लाभणार आहे असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरामॅन नुमानदेसोबत मी इसाक पटेल NCN न्यूज टीव्ही देगलूर तालुक्यातील वज्रगा गाव या ठिकाणी त्यांचा नागरिकांसोबत काही वेळ चर्चा होईल, संवाद साधतील। त्याच्यासाठी राहुल गांधी यांच्यासाठी हा नियोजन वज्रगा मनाळ नदीच्या बाजूला देगलूर तालुक्यामध्ये करण्यात आलेला आहे। मोठे पेंडाल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मनाळ नदीच्या बाजूला वन्हाळीच्या पुढं अटकळी गावाजवळ राहुल गांधी सोबत जे असतील कार्यकर्ते त्यांच्या रेस्टसाठी या ठिकाणी पलंगाची सोय सुविधा या ठिकाणी खाटांची सोय सुविधा करण्यात आलेली आहे। याची पुढची सुद्धा माहिती नांदेड जिल्ह्यापर्यंत जाण्याची त्यांच्या मार्गावरची आम्ही माहिती आपल्याला वेळोवेळी देत राहणार आहोत। पाहत रहा NCN न्यूज टीव्ही देगलूर।